नमस्कार मित्रांनो, श्रीकांत ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर फायनली मित्रांनो, आपण आपली रूम आवरून आपण जाणार आहे आता नाश्ता करायला मित्रांसोबत. तर चला तर मित्रांनो, आपण दाखवूया नाश्त्यामध्ये काय काय आहे. आणि फायनली मित्रांनो, आपण वरती आलो. वरती आल्यानंतर तुम्हाला असं पाण्याचं प्रत्येक फ्लोअरला असं एक जार आहे. या ठिकाणी कपडे असे वाळू घालायचे. इकडे असे 3 मशीन आहेत, इथं अजून पण 2 आहेत, त्या पण तुम्हाला दाखवणार आहे कुठे. आणि कपडे मशीनला लावल्यानंतर तुम्हाला बोर होत असेल किंवा गेम खेळायचे असेल तर या ठिकाणी असे 2 गेम्स आहेत बघा. या गेमचं नाव काय आपल्याला माहित नाही, पलीकडचं पण एवढं काही लक्षात नाही. या ठिकाणी असे मित्र वगैरे कंपनी चाललो आपण. आणि जर तुम्हाला बनवायचं असेल तर या ठिकाणी अशी शिगडी बघा, ओव्हन पण आहे, फ्रीज पण आहे, आपण यूज करू शकतो याचा. आणि मित्रांनो, आपण जे हे राहतोय ही स्टांजा लिव्हिंग म्हणून पीजी बघू शकतो तुम्ही. इथनं असे आपण दुसऱ्या बिल्डिंग मध्ये आता आपण जातोय इथून वरतून. चांगली व्यवस्था आहे. इकडे पण अशा 2 मशीन आहेत. पूर्ण असं टेरेसला असे कपडे वाळायला लागले. तर फायनली मित्रांनो, आपण आलो इथं नाश्ता करायला. आज नाश्त्यामध्ये काय आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर फायनली मित्रांनो, आपण नाश्ता करायला बसलो. आज नाश्त्यामध्ये होता डोसा, तर ह्याकडे घेतला होता वडा. नाश्त्याच्या शेवटी घेतला असतं बघा ब्रेड जाम. कसं लागतंय काय खाऊन सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, तयार होऊन आपण निघालो आता बँगलोर सिटी फिरायला. माझ्यासोबत आहे ऋषिकेश, आहे चेतन. तर चेतन आज आपल्याला सगळं बँगलोर बद्दल माहिती देणार आहे की कुठं कुठे जायचं, कसं जायचं. तर चला तर मित्रांनो, माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, कशा पद्धतीने मी जातोय किंवा काय. तर मग फायनली मित्रांनो, आपण रिक्षात बसून निघालो मेट्रो स्टेशनवर. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मेट्रो स्टेशन कशा पद्धतीचं बँगलोर मधलं. चला तर मग कंटिन्यू. तर फायनली मित्रांनो, आपण आलो आता बँगलोरच्या इथं स्टेशन मध्ये आलेलो. तरी अशा प्रकारचे तिकीट आहे, तुम्ही बघू शकताय. आपल्या इकडं कसं कॉइन आहे तसं इथलं यांचं तिकीट आहे. तर तिथून आपण एंटर झालो आतमध्ये. तर वरती आपण जाणार आहे आता प्लॅटफॉर्म कडे. तर कशा पद्धतीने मेट्रो काय ते तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे आज आपण. तर चला तर मित्रांनो. तर फायनली मित्रांनो, आपण मेट्रो मध्ये चढलो. पण मेट्रो मध्ये तर आपल्याला जशी पुण्याची मेट्रो आहे तसंच आहे, इथं तुम्ही बघू शकता. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो आता बँगलोर पॅलेसच्या इथं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी बाहेरच्या देशातून इथं बघायला आलेले बघा. इकडे फॉरेनर बघू शकता. इकडं पूर्ण असं पॅलेस आहे खूप मोठं. इकडे मित्र पण थांबलेले. चला तर मित्रांनो, आतमध्ये काय आहे ते तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे आपण. फर्स्ट टाइम आपण बँगलोर मध्ये आलो. तर आल्यानंतर आपण पहिल्यांदा बँगलोर पॅलेसला व्हिजिट करणार आहे. या ठिकाणी इथे आमचे 2 मित्र बसलेले. एकाला जरा कंटाळा आला होता, त्याच्यामुळे बघू शकतो. फॉरेनर जर व्हिजिटर असेल तर त्याच्याकडून 500 रुपीज आहे, आणि इंडियन किंवा असेल तर त्याकडून 217 रुपीज आहे. पूर्ण असे बघू शकता, पूर्ण असं दगडामध्ये काम एंट्री येते ना. तर आपण तिकीट काढून आता आपण इथे एंटर होणार आहे आतमध्ये. तर मित्रांनो, आतमध्ये आपल्याला काय मोबाईल अलाउड नव्हता, शूटिंग वगैरे काही काढू शकत नव्हतं. त्याच्यामुळे आपण आता आलोय बघा इथं बाहेरच्या बाजूला. बघू शकता पॅलेस किती मोठा आहे. आतमध्ये पण खूप असं म्हणजे प्राचीन काळाचं आहे. हा बँगलोर पॅलेस म्हणून आहे, खूप छान आहे आतमध्ये. पण आपल्यासाठी जे आहे चार्जेस फक्त 217 रुपीज आहे पर पर्सन. जर फॉरेनर वगैरे आले तर 500 रुपीज हे चार्ज करतात त्यांच्याकडून. बघू शकता माझ्या इथं पण फॉरेनर वगैरे होते. तुम्हाला फॉरेनर मला झूम करून दाखवतो. तो पण फोटो घेतोय. आय थिंक तो याचा फोटो घेतो. या ठिकाणी मित्रांचा फोटोशूट वगैरे चालला होता. हा ऋषिकेश फोटोग्राफर आहे आपला. हा चेतन आहे. खूप छान आहे. जर तुम्ही बँगलोर मध्ये आला असाल तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेट्रो स्टेशन पासून फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात तुम्हाला इथे यायला. पूर्ण म्हणजे शेजारी पण असं म्हणजे पूर्ण असं झाड आहेत, गार्डन म्हणजे पूर्ण. तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवायचं, जेवढं मला जमल तेवढं मी प्रयत्न करतोय मित्रांनो. त्याच्यानंतर आपण जाणार आहे पुढे काहीतरी. आपण आता निघालो रिटर्न आपल्या रूम वरती.
पुन्हा आपण आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं मेट्रो स्टेशनला. आपण तिकीट घेऊन निघालो आता रिटर्न. तर व्हाईटफील्ड. तर मित्रांनो, आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील किंवा असेच नवनवीन तुम्हाला ब्लॉग बघायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. ओके, धन्यवाद.